मंडळी, तुम्हाला नेहमीचीच पनीरची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आपल्याला सुरुवातीला 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची आणि 1 साधी आपली हिरवी मिरची, हे आपल्याला सर्व कट करून घ्यायचं आहे. पॅन तापत ठेवला होता. पॅन तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. मेथी आपल्याला एकसारखं हलवत चांगली भाजून घ्यायची. मेथी चांगली भाजून घेतल्यानंतर ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तिचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. आता पॅनमध्ये आपण 1.5 चमचा बटर घालूयात. बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. बटरऐवजी तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता. बटर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. हे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण जिरे घालूया. 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले फुलले की यामध्ये आपल्याला 3 मीडियम आकाराचे कांदे इथे आपण बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला इथे जास्त लाल करायचा नाही, फक्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मीडियम ठेवू शकता. कांदा पाहू शकता तुम्ही इथे थोडासा गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूया 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण आणि त्याचबरोबर अर्धा चमचा किसलेलं अद्रक. इथे आपल्याला लसणाचा वापर अद्रकपेक्षा जास्त करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये लगेच घालायचे आहेत 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, जे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा. टोमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरचीचा किंवा म्हणजे हिरव्या मिरचीचा वापर अधिक करू शकता. लगेचच आपल्याला मिरची परतल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच घालायचं आहे शिमला मिरची. शिमला मिरची तुम्ही पाहू शकता मी कांदा टोमॅटो सारखी तिथे कट करून घेतलेली आहे. जास्त बारीक कट करून नाही घेतली तरी चालेल. ह्या भाज्या म्हणजे ही शिमला मिरची इथे आपल्याला जास्त शिजवायची नाही. फक्त एखादा मिनिट आपण इथेही मंद आचेवरती शिजत ठेवूया. आता इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर हे आपल्याला या किसणीने किसून घ्यायचं आहे. बारीक साईजनी आपण किसून घेऊया. पनीर इथे आपलं किसून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. पनीर हे फ्रेश असावं. पनीर शक्यतो तरी हे ताजेच घ्यावे. एखादा मिनिट इथे आपली शिमला मिरची परतल्यानंतर आपल्याला इथे घालायचे आहेत सुके मसाले. 1 छोटा चमचा आपण हळद घालूया. त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर. धने पावडर घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचबरोबर पाऊण चमचा पावभाजी मसाला. हे सर्व सुके मसाले घातल्यानंतर आपण हे सर्व मसाले चांगले या तेलामध्ये चांगले परतून घेऊयात. मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास कोमट पाणी घालायचं आहे. कोमट पाणी घातल्यानंतरही आपण एकदा चांगलं हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही पाण्याचा अर्धा ऐवजी 1 ग्लास वापर करा. थोडंसं मीठ घालते या मसाल्यांमध्ये आणि आपल्याला एक चांगली इथे दणदणीत एखादा मिनिट तरी याची वाफ काढून घ्यायची. एखादा मिनिटच फक्त झाकण ठेवते. एखादा मिनिट झाल्यानंतर हे झाकण मी काढते. आता हे चांगलं आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ उन्हातल्याच्या साहाय्याने. हे जे अर्धा ग्लास मी पाणी घातलं हे योग्य प्रमाण आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे किसलेलं पनीर. हे पहा सर्व पनीर आपण इथे घालून घेऊया. ही रेसिपी किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. आता हे पनीर घातल्यानंतर आपण चांगलं हलवून घेऊया. पनीर चांगलं हलवून घेतल्यानंतर हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ.
मीठ थोडं बेतानेच घालायचं, कारण की सुरुवातीला आपण मसाल्यांमध्येही थोडंसं मीठ घातलेलं होतं. एखादा मिनिट परतून घेऊयात. पुन्हा याची एक चांगली आपण वाफ काढूया. 1 ते 2 मिनिटं याची चांगली आपल्याला दणदणीत वाफ काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटं खूप होतात. हिरवीगार कोथिंबीर घातल्यानंतर एकदा चांगलं पुन्हा आपण हे परतून घेऊयात. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पनीर हे कसं ज्युसी स्वरूपामध्ये आपल्याला इथे दिसत आहे. आता मगाशी जी आपण पॅनमध्ये कसुरी मेथी गरम केली होती, ती इथे आपल्याला चुरगाळून घालायची आहे. कसुरी मेथीमुळे काय होतं, कोणत्याही भाजीची चव ही खूप छान लागते. त्याचबरोबर सुगंधही चांगला येतो. कसुरी मेथी घातल्यानंतरही आपल्याला पुन्हा 1 ते 2 मिनिटं इथे वाफ घ्यायची आहे. आता इथे मी जवळपास 2 मिनिटं वाफ घेतली. आता जेव्हा मी झाकण काढलं तेव्हा खूप सुंदर सुगंध येत आहे. अगदी तोंडाला पाणी येईल असा सुगंध या पनीर घोटाळ्याचा येत आहे. चांगलं 1 मिनिट चांगलं परतून घेऊयात, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतील. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चीजची क्यूब किसून घालू शकता आवडीनुसार. मी इथे 1 चीजची क्यूब किसून घालते. हे पहा. आता आपण चीज घातल्यानंतर गॅस बंद करूयात. इथे आपला पनीर घोटाळा तयार झालेला आहे. चपाती बरोबर, नान बरोबर किंवा पावाबरोबर खूप छान लागतो. तुम्ही अवश्य घरी बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.